नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1चा या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न सोडवणार आहोत। प्रश्न खूप सोपा आहे, परंतु त्याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे। यामध्ये आपणास रॅशनल नंबर दिलेले आहेत आणि ह्या रॅशनल नंबरचा जर आपण डेसिमल फॉर्म घेतला तर तो टर्मिनेटिंग येतोय का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप येतोय ते आपणास क्लासिफिकेशन करायचं आहे। तर सोडूया। टर्मिनेटिंग टाइप कसा असतो पाहू आपण। टर्मिनेटिंग जर रॅशनल नंबरचा डिनोमिनेटर हा 2 किंवा 5 असेल तर डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग असतो। समजा फॉर एक्झाम्पल 11/2, 5/2, 17/2 यांचे डिनोमिनेटर कसे आहेत 2 आहेत। जर 5 असेल समजा 9/5, 13/5, 21/5 म्हणजे डिनोमिनेटर जर 2 असेल तरी तो काय असतो टर्मिनेटिंग टाइप होतो। जर डिनोमिनेटर 5 असेल तरी तो टर्मिनेटिंग टाइप होतो। म्हणजे जर आपण हे 9 ला 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आपली 0 येईल आणि कंप्लीट आन्सर येईल। सपोज 9 ला आपण 5 ने डिवाइड करू, 4 राहतील। आता इथे पॉइंट घेणार आपण एक, मग म्हणजे कंप्लीट रिमाइंडर आपली 0 येते आणि डेसिमल फॉर्म कसा येतो 1.8 म्हणजे इथे संपलेलं आहे। पुन्हा याचं रिपीट झालेलं नाहीत नंबर, कंटिन्यू रिपीट एखादा नंबर रिपीट होत नाहीये म्हणजे इथे डिनोमिनेटर 0 येतोय आणि ही प्रोसेस डिव्हिजनची एंड होती आपली। 0 आला म्हणजे रिमाइंडर 0 आली म्हणजे डिव्हिजनची प्रोसेस एंड झालेली आहे। म्हणजे हे कसे आहेत मग टर्मिनेटिंग टाइप। जर 2 असेल डिनोमिनेटरला तरी टर्मिनेटिंग, 5 असेल तरी टर्मिनेटिंग, किंवा एखादा समजा 11/16 तर आता 11/16 याचे जर आपण फॅक्टर घेतले तर ते काय येतील 2च्या फॉर्ममध्ये येतील। म्हणजे 16 ला आपण 2 × 2 × 2 असं लिहू शकतो। म्हणजे हा कोणता होईल टर्मिनेटिंग टाइप हा पण होईल। जर 5च्या स्वरूपात लिहिले समजा 1/25 मग काय होईल 25चे फॅक्टर काय होतील 5 × 5 म्हणजे 25 ला आपण 5 × 5 म्हणजे 5 मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे, 16 ला पूर्ण 2 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपण, तर काय झालेलं आहे मग हे टर्मिनेटिंग टाइप झालेले आहेत। टर्मिनेटिंग म्हणजे याचा डिव्हिजन जर घेतला आपण कंप्लीट आन्सर येईल आपलं आणि रिमाइंडर 0 राहील, हे झाले टर्मिनेटिंग। समजा एखादा नंबर आपल्याकडे असा आहे 2/100 तर याचं काय होईल न्यूमरेटरला कोणताही नंबर असो त्याचा विचार नाही आहे, फक्त डिनोमिनेटरला काय आहे। आता 100चे फॅक्टर काय होतील 2 × 2 × 5 × 5 ओके। म्हणजे 100ला आपण 2 मध्ये आणि 5 मध्ये व्यक्त केलेलं आहे, म्हणजे 100चे फॅक्टर आपण 2 आणि 5च्या स्वरूपात लिहिलेले आहेत। तर मग हा पण कोणता आहे टर्मिनेटिंग, हा पण टर्मिनेटिंग टाइप होईल। म्हणजे टर्मिनेटिंग टाइपसाठी डिनोमिनेटरला 2 पाहिजे, 5 पाहिजे, किंवा 2 डिनोमिनेटरचे फॅक्टर घेतले तर 2च्या स्वरूपात झाले पाहिजेत किंवा 5च्या स्वरूपात झाले पाहिजेत, किंवा 2 आणि 5 या दोन्ही स्वरूपात झाले पाहिजेत, तर ते सर्व कसे असतात टर्मिनेटिंग टाइपचे असतात। आता हे झाले टर्मिनेटिंग टाइप। आता डिनोमिनेटरला जर 2 नसेल, 5 नसेल, किंवा वेगळे नंबर असतील समजा 2/7 हा काय डिनोमिनेटरला 2 पण नाही 5 पण नाही आहे, म्हणजे हा कोणता येईल नॉन टर्मिनेटिंग, हा येईल नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग। जर आपण हे डिव्हिजन घेतलं तर कसं येईल पहा 2 ला आपण 7 ने जर डिवाइड केलं तर 0.14 राहतील, 6 0 घेणार, 856 राहतील, 4 0 करून पाहू आपण काय होते 35 5 राहतील, येथे आपण 0 घेणार, 7चा भाग जाईल 49, 1 राहील, 0 घेणार 1,
7 7 6 3 राहतील, 3ला आपण 0 घेणार, 7 28, 2 येईल, 2 आला म्हणजे इथे 0 घेणार, म्हणजे हे 2 इथं आला 0 घेतला, म्हणजे एवढे नंबर कंटिन्यू आपले काय होतील, रिपीट होतील. हे म्हणजे प्रोसेस पुन्हा आपली अशी कंटिन्यू चालत राहील. 2 नंतर आपण काय घेणार, 8 घेणार, 5 घेणार, 7 घेणार, म्हणजे हे कसे येतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे तेच नंबर नंतर रिपीट होतील. त्यामुळे हे नंबर कोणते आहेत, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. हा रॅशनल नंबर झाला आपला, म्हणजे याचा जर डेसिमल फॉर्म घेतला, हा झाला डेसिमल फॉर्म. हा डेसिमल फॉर्म कसा आला आपला, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आलेला आहे. त्याप्रमाणे डिनोमिनेटरला जर 2 नसेल, 5 नसेल, किंवा डिनोमिनेटरचे आपण फॅक्टर घेतले 2 आणि 5च्या स्वरूपात होत नसतील, तर ते काय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता 2/6 म्हणजे काय होईल, 6ला आपण 3 × 2 लिहिणार, म्हणजे पूर्ण 2 मध्ये एक्सप्रेस झालेला नाही आहे, म्हणून हा कोणता आहे, 2/2 × 2 असतं तर चाललं असतं, म्हणजे 3 × 2 असं नाही चालणार. हे काय होईल, नॉन टर्मिनेटिंग. हा पण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. किंवा 9/30 म्हणजे काय होईल, 9 30चे फॅक्टर काय होतील, 2 × 3 × 5, म्हणजे 2 आहे 5 आहे, पण 3 एक एक्स्ट्रा इथं हा नसायला पाहिजे आपणास, म्हणजे पूर्ण 30चे फॅक्टर आपण 2 आणि 5 मध्ये कन्वर्ट केलेले नाहीत, एक 3 आलेला आहे याच्यात, म्हणजे हा पण कोणता होईल, नॉन टर्मिनेटिंग. समजलं मित्रांनो. आता आपण प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल पाहू. आता 13/5 आहे, 5 आहे डिनोमिनेटरला, म्हणजे हा कोणता आहे, टर्मिनेटिंग टाईप. 2/11 म्हणजे डिनोमिनेटरला 2 नाही, 5 नाही, 11 आपण 2 किंवा 5 मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, म्हणून हा कोणता आहे, नॉन टर्मिनेटिंग टाईप. हा 16ला आपण 2 × 2 × 2 असं लिहू शकतो ना, 4 × 2 लिहिलं की म्हणजे हा होईल 2 मध्ये एक्सप्रेस होईल हा नंबर 16, त्यामुळे हा येईल आपला टर्मिनेटिंग टाईप. आता 125 म्हणजे कसं येईल आपलं, आता 125 म्हणजे पूर्ण 125ला 5 × 5 × 5 म्हणजे पूर्ण 5 मध्ये आपण एक्सप्रेस केलेला आहे, व्यक्त केलेला आहे, म्हणून हा पण कोणता होईल आपला, टर्मिनेटिंग टाईप. आता 11/6 6ला आपण कसं लिहिणार, 3 × 2, 6चे फॅक्टर घेतले आपण तर 3 × 2 होतील, म्हणजे हा कोणता होईल, नॉन टर्मिनेटिंग. 2 × 2 नाही आहे, 3 × 2 आहे, 3 नसला पाहिजे आपणास, त्यामुळे हा कोणता होईल, नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे 5 आहे डिनोमिनेटरला, हा येईल आपला टर्मिनेटिंग. 11 आहे डिनोमिनेटरला, हा येईल नॉन टर्मिनेटिंग. 16 आहे, 16चे आपण फॅक्टर घेऊ शकतो, 16चे फॅक्टर काय होतील, 2 × 2 × 2 × 2 म्हणजे पूर्ण 2 मध्ये एक्सप्रेस झालेला आहे, म्हणून हा कोणता होईल, टर्मिनेटिंग. हा टर्मिनेटिंग आणि हा नॉन टर्मिनेटिंग. समजले मित्रांनो. पुढचा प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.